अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावटी. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असो. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय नाम महात्म्य प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त रणदेवी वाडी या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. आतापर्यंत हा उत्सव श्रावण महिन्यामध्ये संपन्न होत होता. संयोजकांना वाटलं पावसाचे दिवस आहेत, लोकांना यायला जायला अडचण होतं, तेव्हा थोडं थंडीमध्ये घ्यावं. थंडी ही आरोग्याला चांगली बरं का. थंडी आरोग्याला चांगली आणि मार्गशीर्ष महिना हा परमार्थाला चांगला. कारण या मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. भगवंतानेच 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचं वर्णन करताना मासानाम मार्गशीर्षो हो, वर्षाचे जे 12 महिने आहेत मराठी बर का, त्यातला हा मार्गशीर्ष महिना हा माझी विभूती आहे असं भगवंताने स्वतः वर्णन केले. हा विशेष रूपाने या महिन्याला महत्व दिलेलं आहे. या मासाचं महात्म्य सांगत असताना पंढरपूरचं महात्म्य अधिक सांगितले बरं. मार्गशीर्ष वारीला जावं पंढरपूरला आणि गोपाळपुरामध्ये देव त्या चंद्रभागेच्या तीरावरती तिथं आज वास्तव्य करतात या महिन्यामध्ये बरं का. 1 महिना देव विटेवरती नसतात, राहूयात नाहीत बरं का. देव मार्गशीर्ष महिने त्या विष्णू पदावरती असतात. तुम्ही पंढरपूरला गेला आणि विष्णू पदाला न जाता जर परत आला तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घडलं नाही असं समजायचं. तो म्हणून आम्ही 4 तास उभं राहून भारी दर्शन घेतलं नाही, विष्णू पदाला जावं लागतं. का देव तिथे 1 महिना वास्तव्य करतात बरं का. कथा आहे त्याच्या मागं तात्पर्य. हा मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्षामध्ये हा चाललेलाच उत्सव पण या महिन्यामध्ये घडावा असा सर्वांच्या मनामध्ये संकल्प आला आणि त्यातून आता हा सेवेचा योग वार्षिकच आहे, फक्त काल बदलला. तेव्हा चाललेल्या नामोत्सवामध्ये काही चिंतन करत असताना आपण थोडासा प्रवचनामध्ये नामाचा विचार केला. तोच नामाचा विचार काय अंशाने पुढे सांगावा म्हणून नामपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आता चिंता करायची गरज नाही का, प्रत्येकाच्या खिशामध्ये गाथा आहे मोबाईल मध्ये हो.
तेव्हा कीर्तनकाराने अभंग घेतला की ते लगेच शोधलं की सापडत आहे. फळ्यावरती लिहायची गरज नाही बरं, गाताच खिशात आहे हो. तेव्हा अवघड अभंग घेतला, पाठातला घेतला म्हणायची गरज नाही, सगळ्यांना गाता पाठ आहे आता. असो, तेव्हा नाम महात्म्य सांगणार अभंग आहे. अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय नाम महात्म्य फलश्रुती सांगतात नामाची. किंबोना भगवंताच्या नामाचा जर विचार केला तर भगवंताचं नाम अतिशय सोपं आहे. जेवढी म्हणून परमार्थाची साधना सांगितली त्या सर्व साधनेमध्ये भगवंताची नाम साधना सर्वात सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पुढं नाही जायचं. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. भगवंताच्या नामासारखं काहीही सोपं नाही. साधन पै सोपे, ही नाम साधना सोपी आहे. मग सोपी असताना सुद्धा लोकांची घेण्याकडे प्रवृत्ती नाही आहे. नाही बरं का नाही आहे? एक माणसाचा स्वभाव आहे, जे सोपं असतं ते कमी दर्जाचं असतं. जे सोपं असतं ते कमी दर्जाचं असतं आणि जे कठीण असतं ते चांगल्या दर्जाचं असतं बरं का. ज्यार्थी सोपे आहे, सर्वांना घेता येते, लोकांना वाटलं त्यात विशेष काय. त्या सोपेपणाचा परिणाम लोकांना वाटलं याचं फल सुद्धा त्याच मानाचं असलं पाहिजे बरं का, त्याच मानाचं असलं पाहिजे. परमार्थात तर याचा फार परिणाम झालाय बरं का अलीकडे. आपण संयोजकात आपल्याला माहिती आहे, मोठा कीर्तनकार कोण? ज्याची बिदागी मोठी, राहू द्या, ज्याची बिदागी मोठी तो, त्याने काहीही सांगितलं तरी चालतं, पण मोठा जो काहीच मागत नाही, लोक म्हणतात तो हलका. बरं आहे, हलकट म्हणत नाहीत. जो काही मागत नाही त्याचं इम्प्रेशनच पडत नाही समाजामध्ये हो. म्हणून आमचे मित्र ते सांगायचे, मोठा महाराज कोणता? ज्याची बॉडी, दाढी आणि गाडी, तो मोठा. तात्पर्य आज लोकांची भावना आहे बघा, तुम्ही एखाद्या जास्त किमतीचा महाराजांना जागा पुरणार नाही राजेंद्र, बरोबर आहे का? लोकांना वाटतं यांनी पैसे जास्त घेतले ते हा चांगला आहे, हा काहीच घेत नाही, बोलवलं की फोन केलं की त्याचं काय कायच म्हणतात लोक. अशी साधनेविषयी सुद्धा भावना निर्माण झाली हो. अशी साधनेविषयी सुद्धा भावना निर्माण झाली. योग साधना कठीण आहे पण लोकांना वाटते विशेष आहे बरं का. ज्ञान साधना विशेष आहे, कठीण आहे तरी लोकांना विशेष वाटते. पण नाम साधना सर्वात सोपे आहे. महाराज म्हणतात, जरी सोपी असली तरीही जे योगाने, जे कर्माने, जे ज्ञानाने फल प्राप्त होतं तेच नामाने फल प्राप्त होतं. जरी साधनेची सुलभता असली तरी साधनेचं फल मात्र उच्च कोटीचं आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साध्य बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साध्य बहुतांची, वैष्णवांचा माल खरा. बोला बोला
आईची साध्य मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. फल पाहिलं तर फार श्रेष्ठ आहे बरं का. बऱ्याच ठिकाणी महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐशे बहुता ग्रंथी बोलिले. नाम सोपं आहे पण महाराज म्हणतात त्या नामाच्या जवळ चारीही मुक्ती वास करतात. नवे नवे जो नाम घेईल भुक्ती मुक्ती घरी त्यांच्या. जो भगवंताचं नाम घेणार त्याच्या घरामध्ये भुक्तीही राहतात आणि मुक्तीही राहतात. म्हणजे साधना जरी सुलभ असली तरी फल मात्र अत्युच्च कोटीचं आहे बरं. जे ज्ञानाने फल प्राप्त होतं ते त्या भगवंताच्या उच्चारणाने फल प्राप्त होतं. म्हणून साधना सोपी आहे. जरी सोपी असली तरी फलाचा विचार मात्र विशेष रूपाने मांडलेला आहे. तेव्हा सुलभ हा भाव मनी मानशी घेऊन लोकांची घेण्याकडे प्रवृत्ती नाही आहे. पण संतांना सांगावं लागलं, या नामाचं महात्म्य सांगावं लागलं. कारण नेम आहे. एखादी वस्तू जर ती कुणी त्याचा स्वीकार करत नसेल तर त्या वस्तूचं महात्म्य सांगावं लागतं. आणि महात्मा सांगितल्यानंतर त्या सांगण्याचा परिणाम ऐकणाऱ्याच्या मनावरती होतो आणि त्याची प्रवृत्ती होते बरं. हा एकंदर स्वभाव आहे. स्वभाव आहे. महात्म्य सांगावं लागतं. कितीतरी गोष्टी आहेत बाजारामध्ये सामान्य आहेत, पण काही काही व्यापारी फार हुशार, ती खपवण्याकरता त्या वस्तूचं महात्म्य सांगतात. वस्तूचं महात्म्य सांगतात. वस्तू सामान्य आहे, गिराकी येत नाही, पण गिराक येण्याकरता काय करावं लागतं, त्या वस्तूचं महात्म्य सांगावं लागतं. कारलं कोणी घ्यायला जातं का? नाहीये. पण कारलं कोणी घ्यायला जात नाही. पण कारल्याचा रस जर पिला तर शुगर वाढत नाही. शुगर वाढत नाही. मग त्या कारल्याचं महत्व सांगितलं तर लोक म्हणतात कितीही महाग असलं तर द्यावर का. कडू लागतं म्हणून माणसं खात नाहीत. एक आणि यांना विचारा का घेत नाही, त्याला मसाला फार लागतो म्हणून घेत नाही. कारल्याची भाजी करण्याकरता मसाला फार लागतो, कारण त्याचा कडूपणा जाणवला नाही पाहिजे, एवढा मसाला घालावा लागतो बरं का. पण त्याचं फल आहे. नुसतं कच्चं कारलं जरी चावून खाल्लं तरी शुगर तुमची वाढत नाही बरं का. माझ्याकडे काही कारली पिकलेली नाहीत बरं का, गुंटापरी जागा नाही. मग तुम्ही कारल्याचं वर्णन काय करता, एक तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं बरं का. अशी कितीतरी म्हणजे ती वस्तू येण्याकरता त्या वस्तूचं महात्म्य सांगावं लागतं. तसं ही नाम साधना सुलभ आहे, पण सुलभ असल्यामुळे लोकांची सहज प्रवृत्ती नाही आहे. मग सहज प्रवृत्ती नाही म्हणून त्या लोकांना प्रवृत्त करण्याकरता संतांनी काय केलं, नामाचं महात्म्य सांगितलं. पण
महात्म्य सांगत असताना वास्तवतेला धरून सांगितलं, अवास्तवतेला सोडून सांगितलेलं नाही बरं का. कधी कधी एखादी वस्तू घेण्याकरता त्या वस्तूचं महात्म्य सांगितलं जातं, नसताना सांगितलं जातं. असतं तसं असं मात्र काही नाही बरं का. लोकांनी ते घ्यावं. एक ग्रस्त बाजारात आले आणि त्यांनी पुढे आणल्या होत्या बांधून. गिराकी ना बरं का. त्यांनी सांगितले, बघा माश्या मरायचं औषध आहे. माश्या मरायचं औषध आहे, पण औषध फार जालिम आहे. पुडीची किंमत फक्त 10 रुपये, पण ही उघडून बघायची नाही. घरात गेल्यानंतर जेवायच्या वेळेला ची पुडी सोडायची बरं का, तो पण सोडायची नाही. अतिशय जालिम औषध आहे. तुम्ही जरी पुडी त्यावेळी जर उघडली तर एकही माशी तुमची स्वयंपाकघरामध्ये राहणार नाही. लोकांना वाटतं चांगलं आहे 10 रुपयाला पुडी. काही काहींनी चाचार घेतल्या बरं का, काही काहींनी चाचार घेतल्या. आणि त्यांनी लिहिलं होतं, काय सांगितलं होतं, जेवायच्या आधीच 2 मिनिटंही उघडायचे, तोपर्यंत उघडायचे नाही बरं का, कारण ते जहाल औषध आहे. एकाने 4-5 पुड्या घेतल्या, जेवायला बसलेला आहे आणि पुडी उघडली. पुडीत काहीच नव्हतं बरं का, पण त्या पुडीत लिहिलं होतं, डाव्या हाताने माश्या मारायच्या आणि उजव्या हाताने जेवायचं. हो, 4 पुड्या घेतल्या ना, पण सांगण्याची. तसं नामाच्या बाबतीत सांगितलेलं नाही. कंसात बनवा बनवी केलेली नाही. वास्तवतेला धरून नामाचं महात्म्य सांगितलं बरं का. हे नाम घ्या, तुमचं खरंच काहीतरी होईल, तुमचं जुळत नसेल तर जुळेल, वगैरे वगैरे, असं काही अवास्तवतेचं काही गारानं संतांनी समाजाच्या समोर मांडलं नाही बरं का. वास्तवतेला धरून सांगितलं, या नामामध्ये असं सामर्थ्य आहे. असं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात, जो कोणी या नामाचा अनुष्ठान करेल त्याच्या जीवनातली सर्व बंधनं निवृत्त होतील. जो कोणी या नामाचा अनुष्ठान करेल त्याच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहणार नाही. आणि जो कोणी या भगवंताचं नाम घेईल त्याच्या जीवनामध्ये बरं झाल्याशिवाय राहणार नाही. असं अनेक रूपाने महात्म्य सांगितलं. आणि तुकोबारे म्हणतात, अशा नामाचं महात्म्य आहे, जो कोणी या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल त्याच्या जीवनामध्ये काय होईल. महाराज म्हणतात, पहिल्यांदा जो कोणी भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल त्याच्या जीवनाचं बरं होईल. का बरं होईल, तर भगवंताचं नामच बरं आहे. आणि जे बरं असतं ते घेणाऱ्याला बरं करतं. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे.
महाराज म्हणतात त्या विठोबाचं नाम कसं आहे, 4 विशेषण वापरले. त्यातला महत्वाचा विचार मी आपल्या समोर सांगणार आहे. बरे 4 विशेषणापैकी पहिला आहे सत्य, दुसरा आहे साच, तिसरा आहे खरं आणि चौथा आहे बरं. एकंदर भगवंताचं नाम हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे खरं आहे म्हणजे साच आहे म्हणजे सत्य आहे. अर्थ एकच बरं का, अर्थ एकच. साच वेगळं, सत्य वेगळं आणि खरं वेगळं असं महाराजांना सांगायचं नाही. एकाच अर्थाचे 3 शब्द वापरले, एकाच अर्थाचे 3 शब्द वापरलेत. का? ज्या अर्थी वापरले त्या अर्थी काहीतरी हेतू असला पाहिजे. शब्द एकच आहे पण अर्थ मात्र त्याचे सारखेच आहेत बरं का. एकाच भगवंताच्या नामाला सांगतात. तुकोबाराय म्हणतात विठोबाचं नाम सत्य आहे, विठोबाचं नाम साच आहे, विठोबाचं नाम खरं आहे. जे सत्य आहे तेच साच आहे, जे साच आहे तेच खरं आहे, जे खरं आहे तेच सत्य आहे. मी सत्य सांगतो, मी साच सांगतो, मी खरं सांगतो, अर्थात काही बदल नाही बरं का. पण तुकोबारांनी जाणीवपूर्वक या 3 शब्दाची रचना केलेली आहे. त्यातला एक भाव आपल्या समोर प्रकट करतो की सत्य कशाला म्हणतात, त्याची व्याख्या केलेली आहे. आम्ही तुम्ही सत्य कशाला म्हणतो, आम्हाला त्याचा फारसा शास्त्रीय दृष्टीने अर्थ माहिती नाही बरं का. पण सत्य शब्दाचं वर्णन करताना असं वर्णन केले, ज्याचा 3ही कालामध्ये नाश होत नाही त्याला म्हणतात सत्य. 3ही कालामध्ये, 3 काल, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, 3 काल आहेत बरं का. 3ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व कायम आहे, ज्याचा नाश कधीही होत नाही, कधीही 3ही कालामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणतात सत्य. असं काय आहे? भगवंताचं नाम. कोणत्याही काळामध्ये घ्या, त्या नामाचा नाश नाहीये. मग महाराजांना हे सांगण्याचा हेतू काय? महाराज म्हणतात जे भगवंताचं नाम आहे त्या नामाचा 3ही कालामध्ये नाश नाही. जो कोणी भगवंताचं नाम घेईल त्याचाही नाश होणार नाही, त्याचाही नाश होणार नाही. अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, लावे मना पिशे गोविंदा दे, लावे मना पिशे गोविंदा दे. येरती माई के दुखाती जनेती, येरती माई के दुखाती जनेती.
अविनाश करिया पुनिया मनाचे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे एरती माईकी दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. अविनाश स्वरूपाचा आहे, त्या नामाला कधी नाश नाहीये. नाम घेणारा सुद्धा त्याच पदाला प्राप्त होतो. आपल्याकडे म्हणतात बघा, शेवटी म्हणतात जाताना राम नाम. कोणाला सांगतात? त्या मड्याला सांगतात. आयुष्यभर घेतलं नाही. काय सांगतात? सांगतात देह जाणार आहे पण याचं नाव राहणार आहे. ते देह जाणार आहे पण नाव राहणार आहे. पण कधी त्याचं नाव घेतलं तर त्याचं मागं नाव राहणार आहे. न घेणाऱ्याचं नाही बरं. म्हणून आज कोणाच्या नावाचा उल्लेख केला जातो? ज्यांनी भगवंताच्या नावाचा जप करून त्या भगवंताच्या स्वरूपाला जे प्राप्त झाले त्यांच्याच नावाचा उल्लेख केला जातो. आमचं तुमचं नाव कोणी घेत नाही. ज्ञानोबांचं नाव घेतलं जातं, तुकोबांचं नाव घेतलं जातं, नामदेव महाराजांचं नाव घेतलं जातं. का? ते आजही आहेत नावाप्रमाणे बरं का. त्या सत्स्वरूपाला ते प्राप्त झाले. का? भगवंताच्या नावाला नाशच नाही हो. ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला म्हणतात सत्य. ज्याचा कधी नाश होत नाही त्याला म्हणतात सत्य. मग नाव घेणारा सुद्धा त्याच स्वरूपाला प्राप्त होतो. त्याच स्वरूपाला प्राप्त होतो. नंतर तुकोबांनी वर्णन केले, नाथ महाराजांनी वर्णन केले. विठ्ठल म्हणता विठ्ठलची होशी, संदेह येवेशी धरू नको. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे. ऐसे सुख वचनी आहे राम म्हणता रामाची होई जे, कधी कैसनी पदवी येईजे. ऐसे तुझा
काम म्हणता रामची ओईजे, पदी बैसोनी पदवी घेजे, का ते अविनाश स्वरूपाचं आहे. म्हणून इथं महाराजांना सांगायचं आहे भगवंताचं नाम सत्य आहे. एक जाता जाता सिद्धांत सांगितलाय, नाम नामीचा अभेद आहे. नाम नामीचा अभेद आहे म्हणजे ज्याला नाव ठेवलं तो कोण? देव. देव कसा आहे? सत्य आहे. तो नामी आणि त्याचं नाव नाम, नाम आणि नामी, बरं का. देवही सत्य आहे आणि देवाचं नावही सत्य आहे. आमचा देह सत्य नाही, किती नावं ठेवा नाश पावणारच आहे. पण भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर परमात्मा स्वरूपाने सत्य आहे आणि स्वरूपाने सत्य असल्यामुळे महाराज म्हणतात त्याचं नामही सत्य आहे. त्याला नाम नामीचा अभेद म्हणतात. आपल्याला नामी जवळ जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. बरोबर आहे ना? नाम घेणाना नामी रूप होतो, त्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून त्याचं वर्णन केले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो परमात्मा सत्य आहे आणि परमात्मा सत्य आहे, त्याचं नामही सत्य आहे. ते त्याच्यापासून वेगळं नाही आहे. म्हणून सत्य कशाला म्हणतात ते पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्याचा कधीही नाश होत नाही. कशाने नाश होत नाही? कधी होत नाही आणि कशाने पण होत नाही, बरं का. ज्याचा क्रियेने नाश होत नाही, ज्याचा स्वभावता नाश होत नाही, ज्याचा ज्ञानाने नाश होत नाही, असं अबाधित भगवंताचं स्वरूप, भगवंताचं नाम आहे. आणि ते सांगण्याकरता मला म्हणतात सत्य साच खरे. मी तिन्हीचा एकच भाव इथं प्रगट केलाय. तिन्हीचे भाव भिन्न भिन्न आहेत, पण आता मला त्याचा विस्तार करायचा नाही. असं जे भगवंताचं नाम आहे, जे सत्य आहे, महाराज म्हणतात तेच या जगतामध्ये नाम विठोबाचे बरे. जे सत्य आहे तेच आपल्याला बरं नाम सुख देणार आहे, तेच आनंद देणार आहे. खोटी वस्तू आनंद देत नाही, आनंद झाल्यासारखा वाटतो. खोटी वस्तू सुख देत नाही, सुख झाल्यासारखं वाटतं. बायको सुख देते का सुख व्हावं असं बोलते? कुठलीच वस्तू आपल्याला सुख देत नाही बरं, पण सुख झाल्यासारखं वाटतंय. सुख झाल्यासारखं वाटतंय. वाटणं वेगळं आणि सुख असणं वेगळं, बरं. महाराजांना सांगायचं आहे, जे या जगतामध्ये सत्य आहे तेच आपल्याला आनंद देणार आहे, तेच आपल्याला बरं करणार आहे, तेच आपल्याला सुख देणार आहे. बाकी आपल्याला सुख देणार कोणीही नाही. बरे शब्दाचा अर्थ आहे, आम्ही बघा हा व्यवहारातला शब्द आहे, बरं आहे का. खरंच ज्याला विचारलं त्याचं बरं असतं का, तो बरं आहे म्हणून सांगतो. हाय बरं आहे म्हणतोय, काय हाय ते बरंच आहे म्हणतोय. हाय ते बरंच आहे. आम्ही बरं आहे का बरं मानलंय? पाटील, तुम्हाला जे पद मिळालं ते बरं आहे का तुम्ही मानलंय? मानले. ते पोलीस पाटील आहेत बरं का, शंकरवाडीचे. पद स्वीकारल्यानंतर काय काय स्वीकारावं लागतं? बरंच काय स्वीकारावं लागतं. लोकांच्या शिव्या पण खाव्या लागतात. म्हणून आपण समाजामध्ये जीवन जगत असताना बरं मांडलेलं आहे. विचारलं बायको कशी आहे? बरी आहे. समजावं बरी नाही.
मुलगा कसं काय बरं आहे, मानावं लागतं, बरं नाही बरं का. म्हणजे आज भूतलावरती आम्ही जे जे बरं मानतो तिथं काहीच बरं नाही, लक्षात ठेवा, काहीच बरं नाही. तुकोबाराय म्हणतात त्या विश्वामध्ये एकच बरं आहे, एक भगवंताचं नाम, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुष्कळ वर्णन केले साधू. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा वायानो बरे. बरे या शब्दाचा अर्थ आहे की आनंद देणार, सुख देणार. कशाला तरी बरं म्हटलं जात नाही, म्हणून मी सांगितलं आपण प्रपंचामध्ये नाईलाजाने बरं म्हणतोय, खरंच बरं नसतंय बरं का, खरंच बरं नसतंय, मानावं लागतंय, मानावं लागतंय. 3 गोष्टी सांगितल्या ते वावरामध्ये बरं का. त्या एकदा जीवनामध्ये स्वीकारल्या ना, त्याच्याविषयी चांगली भावना ठेवून जगायचं. एक
पहिलं सांगितलं आपल्याला पत्नी मिळाली, जशी पदरात पडली तशी आयुष्यभर चांगलीच मानायची बरं का. शास्त्राने सांगितलंय, एकदा ती पदरात पडल्या ना, नाही चुकलं, जर आणखी उशिरा थांबलो असतो तर याच्यापेक्षा चांगली मिळाली असती, असा कधी मनात विचार येऊ देऊ नये. ज्यांनी केलंय त्यांच्याविषयी सांगतो, केलं नाही त्यांचा संबंध नाही बरं. म्हणजे आयुष्यात कधी दुःख होणार नाही. नाही आणखी याच्यापेक्षा चांगली मिळाली असती, विचारच येऊ द्यायचा नाही. जी मिळाली ना ती चांगलीच आहे, तिथं मानायचं आहे. जेवायला बसलोय, जेवायला वाढल्यानंतर जे ज्यांनी वाढलंय त्यात समाधान मानायचं. याच्यापेक्षा त्यांच्याकडे जर जेवायला गेलो असतं तर याच्यापेक्षा चांगलं मिळालं असतं, अजिबात. घरात जे वाढलं ना, जे वाढलं ते बरंच म्हणायचं बरं का. अशा गोष्टी सांगल्या जीवनामध्ये. आणि जो जीवनामध्ये पैसा मिळाला, जो मिळाला त्याच्यामध्ये समाधान मानायचं बरं का. अशा 3 गोष्टी आहेत. हे मी कशा करता सांगालोय, बरं मानावं लागतं. बरं मानावं लागतं. वास्तविकते बरं नाम सुख देणार नाही आहे, पण स्वीकारलंय. पण तुकोबरा इथं सांगतात भगवंताचं नाम तसं नाही, ते बरंच आहे, ते सुख देणारच आहे, ते आनंद देणारच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामातून मिळणारा आनंद, मिळणारं सुख, महाराज म्हणतात स्वर्गात सुद्धा नाही बरं का, स्वर्गामध्ये सुद्धा नाही. एवढा आनंद आहे भगवंताच्या नामामध्ये. कोणी घ्या, सर्वांच्या करता बरं का. व्यवहारातला कसं, एखादी गोष्ट एखाद्याला चांगली, एखाद्याला वाईट आहे, पण भगवंताचं नाम सर्वांच्या जीवनामध्ये सारखंच आहे बरं का. आज स्वयंपाक काय केलाय काय माहित नाही, नक्की सगळ्यांना जेवण आहे ना? खरंच माहिती नाही, तुम्हाला सांगितलंच नाही कोणी? तुमच्याकडे ते खातं नाही का? नाही काय, फक्त हे संयोजनाचं एवढंच खात आहे. असू दे असू दे, पण खात जा त्यातलं वाढल्यानंतर. काहीतरी गोड असेल ना, काहीतरी गोड आहे. आता गोड केलेला आहे, ज्याला शुगर नाही त्याला ते बरं आहे, ज्याला शुगर आहे त्याला बरं आहे का? म्हणजे खाण्याचा पदार्थ एखाद्याला बरा आहे तर एखाद्याला वाईट आहे. एकच पदार्थ आहे बरं का. एखाद्याला तो सुख देतो आणि एखाद्याला दुःख देतो. भगवंताचं नाम तसं नाही बरं का. कोणी असो, ते सर्वांना सुखच देणार आहे, सर्वांना ते आनंदच देणार आहे, सर्वांना. म्हणून तर सांगावं लागलं, जाहीर आमंत्रण, या रे या रे, तोंड बघून सांगितलं नाही बरं का. लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सर्वांच्या करता ते नाम चांगलंच आहे, सर्वांना सुख देणारच आहे, सर्वांना आनंद देणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्या भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण आपल्याला करायचं आहे, ते भगवंताचं नाम कसं आहे? बरे, किती बरं आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड 3 अक्षरांचा
याला म्हणतात बरं अमृत जयास फिके पुढे अमृतावनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे घेणाऱ्याला एवढं सुख देत, स्वर्गातला अमृत सुद्धा भगवंताच्या नाम सुखा पुढं फिक पडावं. नाम विठोबाचे बरे असंही भगवंताचं नाम महाराज म्हणतात ते सत्य आहे. जे सत्य असतं तेच बरं असतं हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं का. काहीतरी कीर्तनात आल्यासारखं काहीतरी घेऊन जात जा. काय सांगितलं कीर्तनात? भगवंताचं नाम खरं आहे आणि जे खरं असतं तेच बरं असतं. एवढं जरी मंत्र पाठ केला ना आयुष्यात बरंच होईल बरं का. आयुष्यात बरंच होईल लक्षात ठेवा. पण आम्ही ती काय घेतच नाही. आम्ही ते काय घेत नाही. आम्ही काय करतो, येताना जुनं आणतो आणि जाताना नवं घालून जातो. बरोबर आहे ना. काल मी गेलो होतो कार्यक्रमाला. सकाळी गेलो आणि दुपारपर्यंत काय मी ते पाहिलंच नाही. दिवसभर मुक्काम होता. दुपारनंतर पाहिलं जाग्यावरतीच नाही. जाग्यावरतीच नाही. लोक म्हणजे महाराज काय शोधायला? म्हणले कोणीतरी नेलंय. मग म्हटलं येईल. ती 24 तासांनी पुन्हा आलं बरं का. 24 तासांनी पुन्हा आलं. म्हणजे लोकांची जाणं काय, लोकांनी म्हणतात महाराजांनी सांगितले काहीतरी कीर्तना आल्यानंतर घेऊन जात जा. या भावनेनं सांगितलेलं नाही. काहीतरी कीर्तनातून चांगलं घेऊन, चांगला विचार, काहीतरी कशा करता आपल्याला जीवनामध्ये आपलं जीवन आनंदमय करण्याकरता हे लक्षात ठेवा. वेळ घालवण्याकरता हे मांडलेलं दुकान नाहीये. समाजाला कुठंतरी आनंदाने जगता यावं. ज्या प्रपंचामध्ये राहतो तो प्रपंच आनंदरूप नाहीये, दुःखरूप आहे. पण त्याच प्रपंचामध्ये आपल्याला आनंदाने जगण्याकरता आपल्याला साथीला कोणतरी पाहिजे, ते भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घ्यावं. म्हणून ते सत्य आहे. नाम ते खरं आहे. जे खरं आहे महाराज म्हणतात तेच जीवनाला बरं नाम सुख देणार आहे. नाम विठोबाचे बरे. नेमकं बरं आहे म्हणजे काय आहे महाराज? थोडस स्पष्टीकरण केलं तर फार बरं होईल. महाराज म्हणतात अरे बरं आहे या शब्दाचा अर्थ आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये ज्याच्यामुळं दुःख प्राप्त झालं
त्या दुःखाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणजे काय? तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या येणे तुटती वंदने उभय लोकी कीर्ती जेने. येणे म्हणजे या भगवंताच्या नामाने जे सत्यनाम खरं आहे तेच जीवनाला बरं करणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहे? महाराज म्हणतात बंधन निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. जो बंधनामध्ये आहे तो दुःखी आहे आणि जो बंधनातून सुटलेला आहे तो सुखी आहे. आज आम्ही तुम्ही सर्वजण कुठं आहोत? बंधनामध्येच आहोत. आम्हा तुम्हाला सर्वांना बांधलेला आहे. कुणी बांधलेला आहे? कुणी बांधले? पहिलं बंधन आहे कर्माचं, दुसरं बंधन आहे इंद्रियांचं आणि तिसरं बंधन आहे अज्ञानाचं, अविद्येचं. बरं, आम्हा तुम्हाला सर्वांना बांधलेला आणि सर्वजण बंधनात आहोत. मोकळं कोणीही नाही, मोकळं कोणी नाही. लक्षात ठेवा, कर्माचं बंधन आहे. आम्हा तुम्हाला कर्माने बांधलेला आहे. त्याच्या पुढं आपल्याला जाता येत नाही. बर का? कर्माच्या पुढं आपल्याला चाल करता येत नाही. जे कर्म आपण केले त्या कर्मामुळे आपण जन्माला आलोय ना. केले कर्म झाले त्याचे भोगाले. म्हणजे कर्म केलेलं आहे पूर्वी आणि ते कर्म आम्हा तुम्हाला बांधलेलं आहे. ते भोगण्याकरता आलोय. भोगण्याकरता आलो असलो तरी पुन्हा त्यातून सुटका नाही. पुन्हा आपल्याला मरावं लागणार आहे. पुन्हा मरावं लागणार आहे. मेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. जन्माला आल्यानंतर पुन्हा मरावं लागणार आहे. म्हणजे मरायचं, जन्मायचं, जन्मायचं, मरायचं. म्हणजे हे चक्र आहे की नाही, हे बांधलेलं आहे की नाही. सुटता येतं याच्यातून. याच्यातून आपल्याला बाजूला जाता येत नाही. लक्षात ठेवा. हा जन्म संपला की पुन्हा पुढचा तयार आहे. तो संपला की पुन्हा पुढचा तयार आहे. का कर्म एवढं केलं, एवढं कर्म केले, भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आम्हाला तुम्हाला जन्माला याची हौस नाहीये, पण कर्म केलंय ना. कर्म केलेलं आहे आणि ते केलेलं कर्म सुटणं शक्य नाही. एकदा कर्म जर जीवनामध्ये केलं तर ते हजारो जन्म घ्यायला लावतंय. बरं का?
हजारो जन्म कायला लावतं? म्हणजे बांधतय, ते बांधतय. आताच्या भाषेमध्ये सांगू आपल्याला, आता आपल्याकडे निवडणुका झाल्या ना, मतदान घेऊन केलं का न घेता केलं? हा, दोन्ही पण म्हणजे दोघांचं घेऊन. हा, घेऊन केलं म्हणजे तुम्ही त्यांचे बांधलात. लक्षात ठेवा, मला मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही त्यांचे बांधला. आता किती वर्ष? 5 वर्ष. मग त्यांचे बांधलेले राहायचे नसेल तर न घेता मतदान टाकावं लागतं. काय? काही न घेता जर आपण टाकलं तर आपण त्यांचे बांधलेले नाही. पण घेऊन जर टाकलं ना, बांधलेले, उद्या कुठेही बोललं तरी यावंच लागेल, जावंच लागेल. असं कर्म आहे बरं का. एकदा कर्म केलं ना ते मनुष्याला बांधत. नुसतं बांधत नाही, महाराज म्हणतात ते अनेक जन्म घ्यायला लावतं. हे कर्माचं बंधन आहे. कर्माच्या बंधनाचा परिणाम पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. महाराज म्हणतात हे जन्म मरणाचं जे बंधन आहे ना, हे बंधन भगवंताच्या नामाने तुटत बरं का. ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम. उच्चारित खंडे जन्म, उच्चारित खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारित खंडे जन्म, उच्चारित खंडे जन्म, उच्चारित ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, किंवा नाथ महाराजांनी वर्णन केले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. जन्म घेणे, जन्म मरणाच्या बंधनामध्ये आम्ही तुम्ही सापडलोय. ते भगवंताच्या नामाने बंधन निवृत्त होत. येणे तुटती
बंधने. हा फार मोठं बंधन आहे, हे लवकर सुटत नाहीये. संतांनी वर्णन केले, आम्ही तुम्ही बांधून घेतले. मुक्त होता परी बळे झाला, बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हे बंधन निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. येणे तुटती बंधने. 3 बंधनाचा विचार आहे, फक्त एकाच बंधनाचा विचार मी आपल्या समोर सांगतोय. बाकीचा विस्तार आपल्याला वेळेच्या अभावी करायचा नाही. येणे तुटती बंधने. महाराज म्हणतात ज्याचं बंधन निवृत्त झालं, महाराज म्हणतात तो शुद्ध झाला, तो पवित्र झाला. आणि जो शुद्ध झाला, जो पवित्र झाला, ज्याच्या जीवनातली बंधनं निवृत्त झाली, महाराज म्हणतात त्याची कीर्ती उभय लोकी. उभय म्हणजे 2, या आणि परलोकात. कोणाची? नाम घेणार, नुसतं नाम घेणाऱ्याची नाही, ज्याने नाम घेऊन ज्याच्या जीवनातलं बंधन निवृत्त झालं, उभय लोकी कीर्ती जेने. या लोकामध्ये आणि परलोकामध्ये त्याची कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. बरं का, कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. भगवंताच्या नामस्मरणाने जो कोणी नाम घेईल त्याची कीर्ती नुसती इथंच नाही, निळवरांतर फार वर्णन केले. उभारीला ध्वजतीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. किंवा तुकोबराय वर्णन करतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रसिद्धी काही कालापुरती असते, प्रसिद्धी काही कालापुरती असते, आणि कीर्ती जोपर्यंत जगताचं अस्तित्व आहे तोपर्यंत असते, किंबहुना त्याच्या पुढेही राहते. बरं का, म्हणजे भगवंताचं नाम घेण्याने नाम घेणारा कीर्तीला प्राप्त होतो, प्रसिद्धीला नाही. म्हणून महाराज म्हणतात उभय लोकी कीर्ती जेने. हरिपाठ कीर्ती मुठे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा उभय लोकी. म्हणजे त्याची कीर्ती तनु सर्वत्र पसरते, एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. ठीक आहे महाराज, मान्य आहे. मग महाराज म्हणतात हे नामाने फल प्राप्त होतं, पण ते नाम घेण्याकरता मात्र भांडवल लागतं. नाम घेण्याकरता भांडवल लागतं. काय लागतं? सर्वांना नाम घेता येतं, पण सर्वजण नाम घेण्याकरता प्रवृत्त होत नाहीत. का? महाराज म्हणतात नाम घेण्याकरता त्याच्या पदरात भाव लागतो.
गाठी त्याशी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि काहीसा विचार सांगून शेवा वेद पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या नामाचं महात्म्य सांगत असताना त्याच्या उच्चारणाने बंधनाची निवृत्ती होते. पण ते नाम आपल्याला फल देत, पण कधी घेणाऱ्याच्या अंतकरणामध्ये भाव असेल तर. भाव ज्याचे गाठी घेणाऱ्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव असेल तर त्याला हे फल, नसेल तर नाही. बर का, नाम सर्वांना घेता येतं, पण फल कोणाला मिळतं? त्या नामाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे त्याला. भाव ज्याचे गाठी माशी किती आहेत? बोटावर मोजण्यासारखे आहेत. बरं का, भाव नसेल तर फल मिळत नाही. तुकोबाराने वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. तुकोबाराय म्हणता साधना सोपे, बरीच माणसं देवाचं नाव घेतात पण त्याला फल मिळत नाही. का मिळत नाही? दुबळा तुका भावे बीन उदारा देव घेतला रून. दुबळे परमार्थाच्या बाबतीत भाव नाही. बरं का, आणि भाव नसल्यामुळे आपल्याला त्याचं फल मिळणार नाही. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. भाव पाहिजे. बरं का, भाव नसेल तर फल मिळणार नाही. म्हणून इथं महाराजांनी सांगितलं हे फल मिळेल, सर्वांना मिळेल, पण भावपूर्वक जर घेतलं तर. भाव ज्याचे गाठी, नाथ महाराजांनी वर्णन केले. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ पुढच्या जन्मात. त्याला लाभ सप्ताह झाल्यावर, काला झाल्यावर, उठाउठी ताबडतोब. ज्या घडीला तुम्ही भगवंताचं नाम घ्याल त्याच घडीला तुम्हाला हे फल प्राप्त होईल. बरं का, उदारीचा धंदा नाही, रोखीचा आहे. उदारीचा धंदा नाही. ज्या घडीला उठावटी म्हणजे ताबडतोब लाभ, त्याशी लाभ उठावटी. म्हणजे महाराज म्हणतात तुम्हाला त्याच घडीला ते फल प्राप्त होईल, त्याचा तुम्हाला अनुभव येईल. डॉक्टर औषध देतो ते म्हणते बरं वाटेल जावा, बरं वाटेल जावा. लगेच औषध घेतल्या घेतल्या बरं वाटत नाही, काही काल जावा लागतो. परमार्थात नाही. बरं का, महाराज म्हणतात त्याच घडीला आपल्याला ते फल प्राप्त होईल. फक्त भाव पाहिजे, आणि असं भावपूर्वक भगवंताचं नाम जर आपण ते उच्चारलं तर उच्चारण करणाऱ्याला अधिकार प्राप्त होतो. तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा तुझी बंधने तुझी बंधने
तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भोळा म्हणजे निष्कपट. जो भगवंताचं नाम घेणार आहे त्याला अधिकार प्राप्त होतो. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट राहत नाही. तो भोळा या अवस्थेला प्राप्त होतो आणि त्याला असा अधिकार प्राप्त होतो. जिंको जाणे कळी काळा. काळाचा संबंध त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात अरे काळ त्याच्याकडे पाहू शकत नाही. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. काळ त्याच्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहू शकत नाही. कोणाकडे? नुसतं नाम घेणाऱ्याकडे नव. आता सांगितलं तसं घेतलं तर. जिंकू जाणे कळी काळा. काळाला जिंकता येतं. बाकी हे शक्य नाही बरं का. तुम्हाला व्यवहारामध्ये काहीतरी जिंकता येईल पण काळाला जिंकणं इतकं सोपं नाही. पण या भगवंताच्या नामाने काळाला जिंकता येतं. जे काळ आपल्या ताब्यात घेता येतो बरं का. किती घेता येतो? आपण काळाला सांगावं आणि काळाने ऐकावं. आता आपण काळाच्या अधीन आहोत. पण नाम घेणारा काळ गुलाम सलाम करी. मुख्यमंत्र्या घरी रावतो तुकया घरी रावतो. आता सत्ता आहे. सत्ताधीश लोकांच्या हातात कोण आहे? तो गृह खाता आहे. आपल्याला पोलिसाच्या ताब्यात राहावं लागतं. पण पोलिसांना कोणाच्या ताब्यात राहावं लागतं? मंत्र्याच्या. मंत्री व्हावं का साधं व्हावं? मंत्र्याला पोलिसाचं भय नाही. पोलिसाला भय आहे. यानं जर नोकरी घालवली तर. म्हणजे मंत्र्याच्या ताब्यात कोण आहेत? पोलीस. पोलीस म्हणजेच हो यम हो. आपण त्यांच्या ताब्यात आपण घाबरतोय. जर काय गुन्हा केला आणि त्यांनी जर नेला आणि जर मारायला सुरुवात केली तर. म्हणून महाराज म्हणतात की हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं नाम घेणारा अधिकार प्राप्त होतो. काळ त्याच्या ताब्यात राहतो. तो काळाच्या अधीन जात नाही. काळावाला तो जिंकतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.